सांगलीच्या मिरजेमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने, कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून धक्काबुक्की, शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा। जळगावमध्ये पालिकेच्या कारभाराविरोधात टाळ वाजवत शरद पवार गटाचं आंदोलन, शहरातील समस्या न सोडवल्यास कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक पक्षाचा ठिय्या, आंदोलनात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे सहभागी। घरकुल योजना, रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आंदोलन। पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या, स्वाभिमानी पक्षाकडून भजन म्हणत ठिय्या आंदोलन। नागपुरामध्ये विदर्भवादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, वेगळ्या विदर्भासाठी नागपुरामध्ये विदर्भवादी संघटना आक्रमक, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुंबई नागपूर महामार्गावरील मलकापूर जवळ वाहन चालकांचा रास्ता रोको, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वाहन चालकांसंबंधीच्या वक्तव्याचा टायर जाळत निषेध, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या बोरी आडगावमधील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला, मोर्चा अडवल्यामुळे शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी खामगावच्या एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला होता। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन, हिट अँड रन प्रकरणातील प्रस्तावित कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। मनमाडच्या इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प, ट्रक चालकांच्या संपामध्ये इंधन वाहतूकदारही सहभागी, नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी संप, इंधन प्रकल्पातील वाहतूक ठप्प झाल्यामुळे तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन, अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेनं महामार्ग रोखला, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, शासनानं वाहन चालकांच्या नियमामध्ये बदल करून जास्त कटी लावल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको। नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप, मानेगाव सडक मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन। केंद्राच्या वाहतुकीसंदर्भातील नव्या कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झालेत, गोंदियाच्या बालाघाट मार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त करण्यात आला। जळगावमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक झालेत, कायदा रद्द करण्यासाठी निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात, जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मानधन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांचं जेल भरो आंदोलन, खासदार भावना गवळी यांची आंदोलनाला भेट, वेतन मानधन वाढीच्या मागण्यांवरून अंगणवाडी सेविका आक्रमक। गोंदिया शहरातील फुलचूर नाका परिसरामध्ये अंगणवाडी सेविकांचा रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 3 जानेवारीपासून मंत्रालयावर धरणं आंदोलन करण्याचा इशारा। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा नाशिकच्या चांदवडमध्ये निषेध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची रिसोड ते वाशिम आक्रोश पदयात्रा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी, सोयाबीनला किमान 8,000 आणि कपाशीला किमान 12,000 दर देण्याची मागणी। नाशिकच्या पिंपळगावात नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा धडक मोर्चा, नाफेड खरेदीबाबत प्रहार शेतकरी संघटना आक्रमक। नाशिकच्या लासलगावात 8 तारखेपासून कांदा उत्पादक शेतकरी संपावर, दर पडल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। कोल्हापुरात हप्ता वसुली गुंडाच्या हल्ल्यामध्ये स्वीट मार्ट चालकाचा मृत्यू, उद्यमनगर परिसरामध्ये मृतदेहासह नागरिकांचा रास्ता रोको। पुण्याच्या गोरमधील रेशन दुकानदारांचं तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन, आंदोलकांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडला। धाराशिवमध्ये तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्याचा आरोप, 15 दिवसात प्रश्न निकाली काढण्याचे प्रशासनाचे लेखी आदेश। बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खिचडी शिजवून आंदोलन, जिल्ह्याच्या विकासासाठी 410 कोटी रुपये निधीची घोषणा करून अंमलबजावणी होत नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। जळगावमध्ये आदिवासी कोळी समाज पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे, जात प्रमाणपत्राच्या मागणीवरून समाज आक्रमक झाला। सातारा शहरातील जुन्या आरटीओ चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष।
बीडमधील पतसंस्था आर्थिक संकटात, ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्यात. ठेवींच्या मागणीसाठी पतसंस्थांच्या दारामध्ये हलगी वाजवत ठेवीदारांचं आंदोलन. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र कोंडोलीमध्ये पर्यटन थीम पार्कच्या कामाला सुरुवात झाली. 5 कोटी रुपयांच्या निधीमधून थीम पार्क साकारलं जाणार आहे. शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले. दरम्यान विजयस्तंभावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात श्रीराम अक्षता कलश मिरवणूक यात्रा काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये आमदार मोनिका राजळे यांचा सहभाग. शिंदेगडाचे आमदार भरत गोगावले यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाई मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन गोगावलेंनी पूजा केली. कोरेगाव भीमा परिसरामध्ये आज 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांचा पहारा. पुणे पोलिसांची कंट्रोल रूम मधून सगळीकडे नजर. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नवीन वर्षानिमित्तानं परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. वैद्यनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून मुंडेंनी पूजा केली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साई दरबारी दोघांमध्ये गप्पा रंगल्या. विखे पाटलांकडून चौहानांना वाकून नमस्कार. जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदी आई. जेजुरी गडावर भाविकांकडून भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण. धाराशिवच्या तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. भवानी शंकर मंदिरातही भाविकांच्या रांगा लागल्या. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमधील सप्तशृंग गडावर सजावट करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आई. जळगावच्या पाळधीमध्ये देशातील सर्वात उंच मूर्ती असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या चरणी भाविक लीन झालेले आहेत. बाप्पाच्या दर्शनानं भाविकांच्या नव्या वर्षाचा श्रीगणेशा. अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये राज्यासह देशभरातून भाविक दाखल. शनीला तेल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं शनीचं दर्शन. सांगलीमध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा कलश पूजनाचा सोहळा. कार्यक्रमाला जयंत पाटलांची उपस्थिती. रत्नागिरीमध्ये अयोध्येवरून आणलेल्या अक्षता वाटपाचा कार्यक्रम. शहरातून पालखी मिरवणूक काढत सोहळा संपन्न. वाशिमच्या तामसीमध्ये श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमंत्रण अक्षता कलशाचं स्वागत करण्यात आलं. गावकऱ्याच्या वतीनं भव्य दिंडी काढून अक्षता वाटप करण्यात आलं. रायगडच्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना नवीन वर्षाचा दिलासा. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीला सुरुवात. अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचं नुकसान. नांदेडमध्ये साखर कारखान्याकडून ऊस काढणीला उशीर. ऊसामध्ये प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचं नुकसान. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल. लातूरमध्ये दहशतवाद विरोधी पथक कार्यालय स्थापन करण्याची मागणी. शहर आणि जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आमदार अभिमन्यू पवार यांची सरकारकडे मागणी. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेला आज 176 वर्ष पूर्ण झाली आहेत. फुले दाम्पत्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी रॅली काढली. नंदुरबारमध्ये स्टेशन परिसरासह रस्त्यावर राहणाऱ्यांना उबदार कपड्याचं वाटप करण्यात आलं. नव्या वर्षाच्या निमित्तानं जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी गोरगरिबांना मायेची ऊब म्हणून कपडे वाटले.